हॅलो एव्हरीवन, मी अनमोल शेलार तुमच्यासोबतच सोशलॉजी ऑप्शनल बॅच मराठी मीडियमला आहे. प्लस ज्ञानदीपच्या सेम बॅचचा विद्यार्थी आहे. तो पेशाने मी इंजिनियर आहे. बॅकग्राऊंडला फक्त बेरोजगार म्हणून नका म्हणजे बस. ठीक आहे. तरी मी तुम्हाला थोडा वेळ त्रास देणार आहे, तरी अर्धा तास ते 40 मिनिटं, तरी थोडा त्रास सहन करा प्लीज. तर आज आपला टॉपिक आहे पार्ट सेकंड मधला, सी मधला. फर्स्ट पॉईंट आणि सेकंड पॉईंट मी घेणार आहे. तर भारतातील सामाजिक बदलाची दृष्टी, यात फर्स्ट पॉईंट आहे विकास, नियोजन आणि मिश्र अर्थव्यवस्थेची संकल्पना. विकास काय? बेसिकली विकासचे आपण सगळेच डेफिनेशन करू शकतो. बेसिकली विकास म्हणजे मी असं म्हणू शकतो की विकास म्हणजे आपली आजची स्थिती आहे त्यातून उद्याच्या स्थितीला जाण्यासाठी एक अशी प्रोसेस ज्यातनं आपली जी रेग्युलर लाईफ आहे ती अजून इझी होईल, अजून सुखकर होईल आणि त्यातनं आपण नक्कीच आमूलाग्र बदल घडवू शकू. अशात मी विकास म्हणू शकतो. दुसरं येतं आपलं नियोजन. नियोजन म्हणजे काय सांगणार ना तुम्हाला. नियोजन म्हणजे आपण ट्रिपला जातो, या गाडीत बसायचं, इकडं उतरायचं, इथून सगळ्यांनी एकत्र यायचं, हे जेवायचं, हे बेसिकली झालं नियोजन. आणि मिश्र अर्थव्यवस्था काय हे तुम्हाला मी पुढं सांगेलच समजावून. राज्यघटना म्हणजे आता काय सांगणार. राज्यघटना बेसिकली आपण ज्या लँडवर राहतो, बेसिकली लॉ ऑफ लँड म्हणतात त्याला एकदम सोप्या भाषेत. आपण ज्या लँडवर राहतो, आपलं संरक्षण, आपलं सार्वभौमत्व हे एकत्र ठेवण्यासाठी बेसिकली राज्यघटना यूज होते. कायदा म्हणजे त्याच राज्यघटनेतल्या विशेष तरतुदी म्हणू आपण. त्या अशा विशेष तरतुदी ज्यानं काही गोष्टींचं संरक्षण होतं, काही गोष्टींचं संवर्धन होतं आणि काही गोष्टींना नक्कीच प्रोत्साहन मिळतं. आणि बेसिकली सामाजिक बदलला तर मी तर कंटाळला आता ऐकून. होपफुली तुम्ही पण कंटाळले असतील. बेसिकली स्ट्रक्चर आणि त्याची कार्य ही चेंज झाली की सामाजिक बदल घडतो. विकास, नियोजन आणि मिश्र अर्थव्यवस्थेची संकल्पनेत पुन्हा 3 ऑप्शन्स होते आपल्यापुढे. बेसिकली आपला भारत 1947ला स्वतंत्र झाला. मी फ्रेममध्ये येत नाही. 1947ला स्वतंत्र झाला. स्वतंत्र झाल्यावर जे काय आपला एकदा प्रमाण भाषेत तुम्हाला थोडा डिस्क्लेमर द्यायचा होता. माझा जन्म 11वी-12वी शिक्षण सोलापूर, महाराष्ट्र कर्नाटक बाउंड्री. सांगलीमध्ये माझं वॉलचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधलं शिक्षण झालं आहे. त्याला गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगली पण म्हणतात. ते पण महाराष्ट्र आणि कर्नाटक बाउंड्री. त्यामुळं माझ्या भाषेवर थोडा अनुनासिकांचा प्रभाव आहे. मी शेवटच्या शब्दांवर थोडा जास्त भर देतो, तरी तेवढं फक्त हसू नका, ॲडजस्ट करा. त्यामुळे 1947ला जेव्हा आपला भारत स्वतंत्र झाला त्यावेळेला आपल्याकडे 3 ऑप्शन्स होते बेसिकली. एक होतं भांडवलशाही अमेरिकेच्या धर्तीवर. भांडवलशाही म्हणजे असंच झालं असतं, बेसिकली ब्रिटिश गेले आणि ब्रिटिशच न परत येता ब्रिटिशांचेच भारतीय वंशज परत गादीवर आले. भांडवलशाहीत कार्ल मार्क्स ज्या प्रकारे म्हणतात नक्की शोषण होतं. शोषण तर 100%च होतं. त्यामुळं भांडवलशाहीवर राज्य नियंत्रण कमी असतं असं आपण बोलू शकतो. दुसरं असतं रूसच्या धर्तीवर समाजवादला आता आपण काय सांगू. समाजवाद म्हणजे लेनिन सगळ्यांनाच माहिती आहे. लेनिननी काय केलं, बेसिकली लेनिनला पण जमलं नाही की स्टार्टिंगला आल्या समाजवाद आपण बेसिकली एकदम अप्लाय करू शकतो. त्यांनी पहिले 2 वर्ष पण आपली इकॉनॉमी ओपनच ठेवली. त्याच्यानंतर त्यांनी समाजवाद आपल्या अंमलात आणला. तर समाजवाद तर आपल्यासारख्या तेव्हा आपण इतक्या स्ट्रगलमध्ये होतो की आपण म्हणजे आपल्या रेफ्युजी क्रायसिस होती. आपल्याला म्हणजे लोक बाहेरून आपल्यात येणार होते कारण आपण सेक्युलर कंट्री होतो. ते मुस्लिम असू दे, ख्रिश्चन असू दे, पारसीज असू देत. आणि आपण निम्मे म्हणजे ऑलमोस्ट 40% पैसे पाकिस्तानला पण जायचे होते. ते त्याचा वापर डिफेन्सला करतील का त्यांच्या ग्रोथसाठी करतील, मग आपण कशावर नेमका लक्ष द्यायचा. त्या टाइमला तर आपल्याला समाजवाद मला वाटत नाही शक्य होता. बाकी प्रत्येकाची मतं विभिन्न असू शकतात. एक सर्वोदय म्हणून संकल्पना आहे. सर्वोदय बेसिकली गांधीजींची संकल्पना आहे. त्यात गांधीजी म्हणतात, गांधीजींचं आत्तापर्यंतचा आता म्हणजे स्पेक्ट्रम वाचल्यावर पण तुम्हाला कळेल, गांधीजींचा जो कल होता तो थोडासा समाजवादाकडे झुकलेला होता. पण मी असं म्हणत नाही की गांधीजी भांडवलवादाला विरोध करत होते. त्यांना भांडवलवाद आवडायचा, पण एका छोट्या प्रमाणात म्हणजे केवढं प्रमाण, कॉटेज आपलं झोपडं, छोटंसं घरटं, तेवढ्याच प्रमाणात तेवढ्याच प्रमाणात भांडवलवाद आवडायचं. त्यांचं म्हणणं होतं जेव्हा भांडवलवाद मोठा होतो तेव्हा मोठे भांडवलशाही 100% जनतेचं शोषण करणार. त्यामुळं सर्वोदय ही संकल्पना होती. तर भांडवलशाही न घेण्याचं कारण आपलं हेच की आपल्याला सामाजिक न्याय प्रस्थापित करायचा होता. आपले लोक गरीब होते, बऱ्याच गोष्टी होत्या ज्याने आपण नुसतं पूर्ण भांडवलवाद आणू शकलो नाही. दुसरं होतं पूर्ण समाजवाद तर आपल्याकडे रिसोर्सेस नव्हते. आपण तेव्हा सेल्फ सफिशियंट खाण्याच्या बाबतीत पण नव्हतो. इतके आपले म्हणजे थोडे त्रास चालू होते. आणि सर्वोदय संकल्पना ही तर गांधीजींची होतीच. मग ह्याच्यानंतर आपण उपाय केला मिश्र अर्थव्यवस्था. आणि ह्याच्या आधी मी तरी सांगा, त्यावेळी आपल्या समस्या होत्या निर्वासितांचा प्रवाह.
बेसिकली डिव्हिजन चालते, मुस्लिम लीग, काँग्रेस, हे काय परत वेगळं सांगायची गरज नाही. डिव्हिजन चालते, मुस्लिम लीगला पाकिस्तान मिळाला होता, काँग्रेसला भारत मिळाला होता. मग निर्वासित त्यांचा प्रभाव होता. जिन्नांना बेसिकली हेच सांगता आलं नाही की ते मुस्लिम कंट्री आहेत का सेक्युलर कंट्री आहेत, आणि कदाचित ते सांगायच्या आधीच त्यांचा देहांत झाला. त्यामुळे पुढं पाकिस्तानचं काय झालं, आता काय चालू आहे आपण सगळे बघतोच आहेत. त्यामुळं त्या टाइमलाही जे हुशार मुस्लिम होते म्हणेल मी, की ज्यांना आपल्या भारतात मिसळायचं होतं, त्यांचं पण रिफ्युजी क्रायसिस होती, प्लस बरेच मुद्दे होते. हा होता निर्वासितांच्या प्रवाहाचा मुद्दा. दुसरी होती मोस्ट सुपीक जमीन गेली पाक आणि बांगलादेशकडे. आता पाक आणि बांगलादेशबद्दल काय वेगळं सांगणार. पाकिस्तानकडे आहे सिंधू नदी, आपल्या नद्या आहेत ना काहीच नाहीत, काहीच लिटरली काहीच नाहीत. जर तुम्ही जम्मू काश्मीरला गेला असतील, तुम्ही सिंधूचा उगम जेवढ्या नद्या आपल्याकडे आहेत त्यांचा बघितला असेल, तुम्हाला कळेल सिंधू नदी काय आहे. बांगलादेश तर काय विषयच नाही, तो म्हणजे एकदम संपन्न भाग आहे. ब्रह्मपुत्रा, गंगा तर सोबत यमुनेला पण घेऊन बांगलादेशमध्येच जाते. तर एवढा संपन्न तो भाग आहे, त्याचा डेल्टा एवढा मोठा आहे, इतकी प्रमाणात सुपीक जमीन आहे. हे एक आपल्याला समस्या होती बेसिकली. मग पाकिस्तान आणि बांगलादेश, बाय द वे पाकिस्तानला बॉर्डरला नाव तुम्हाला माहित असेल, इंडिया पाकिस्तान बॉर्डरचं रेडक्लिफ लाईन म्हणतो आपण त्याला. सर सायरल रेडक्लिफनी ती लाईन ड्रॉ केली होती. त्याच प्रकारे अजून चायनाची पण एक बॉर्डर आहे, पण सध्या ती फक्त आपण अरुणाचल प्रदेशची जी बॉर्डर आहे 1961च्या नंतर डिटरमाइन झालेली आपली, जेव्हा चायना तिथून विड्रॉ केलं होतं, ती सध्या मॅकमोहन लाईन म्हणून ओळखते झालं. आणि इंडिया अफगाणिस्तानची एक 106 किलोमीटरची छोटीशी बॉर्डर आहे, जी आता LOC मध्ये आहे. LOC म्हणजे शिमला ॲग्रीमेंट झाल्यानंतर 1972 साली जेव्हा इंदिरा गांधींनी शिमला ॲग्रीमेंट केला, त्यानंतर आपली जी सद्यस्थिती होती, आणि इंदिरा गांधींचं म्हणणं होतं की आपण पीस टॉक्स करूया पाकिस्तानसोबत आणि तो मुद्दा सॉर्ट करूया. तो मुद्दा कदाचित अजूनही सॉर्ट होतोय का होणार नाही काय सांगता येत नाही. झालं मग ते झालं. ती एक आहे मॅकमोहन लाईन बांगलादेशची, अफगाणिस्तानची. मग स्वातंत्र्यानंतर विकासाचं मॉडेल कसं होतं, आपण असं मॉडेल निवडलं. बेसिकली हे मिश्र अर्थव्यवस्थेचे आपल्या तुम्ही वैशिष्ट्य म्हणू शकता. मग आपण असं मॉडेल निवडलं ज्यात आपण वेलफेअर स्टेट बनलो. वेलफेअर स्टेट बेसिकली आपण कार्ल मार्क्सच्या शिकताना पण शिकलो असेल वेलफेअर स्टेट काय आहे. बेसिकली आपण एक टीका केलेली. कार्ल मार्क्स म्हणायचे की राज्य हे भांडवलशाहांच्या हितसंबंधाची जोपासना करण्याचं काम करतं. त्याच्यावर आपण एक टीका केली होती की नाही, सध्याचे राज्य हे कल्याणकारी राज्य आहे, त्यामुळे कल्याणकारी राज्यात मजुरांचं किंवा लोअर क्लासचं शोषण होत नाही, असं आपण एक टीकाला आपण फोडून काढलं होतं. तेच बेसिकली आहे कल्याणकारी राज्य, दुसरं काय नाही. स्पेक्ट्रम अप्रोच म्हणजे आपण शाळेत असताना स्पेक्ट्रम बघितलाय. बेसिकली छोटा स्पेक्ट्रम असतो. तर स्पेक्ट्रम कसा असतो म्हणजे आपण त्यात ठरवलेलं असतं की बाबा ह्या गोष्टी ह्या करायचं, हे इकडे करायचं, बाबा शेतीला एवढाच पैसा ठरला एवढा द्यायचा, उद्योगधंद्याला एवढा द्यायचा एवढाच द्यायचा. हे बेसिकली स्पेक्ट्रम अप्रोच होता आपला जेव्हा आपण 1950 मध्ये विकासाचं मॉडेल ठरवलं तेव्हा. त्यानंतर होता आधुनिकतेवर आधारित. त्या काळी जरी आपल्याला आधुनिकता दिसून आली नव्हती तरी आपल्या मनात होतं, म्हणजे माझ्या मनात नाही ॲक्च्युली, त्या काळचे जे नेते होते त्यांच्या मनात होतं की आपण आधुनिकतेवर आधारित आपली जी पुढची इकॉनॉमी आहे किंवा आपला देश आहे तो आधुनिकतेवर आधारित बनवायचा आहे. पुन्हा इथे पंचवार्षिक योजनेबद्दल आपल्याला GST लेक्चर्सला पण सांगितलं. पंचवार्षिक योजना आली आपल्याकडे रशियातून. रशिया बेसिकली पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आपले पहिले पंतप्रधान, त्यांचे वडील मोतीलाल नेहरू होते, हे गेले होते फर्स्ट टाइम रशियाला. तर त्यांनी जेव्हा रशियाला गेले तर तेव्हा त्यांना पंचवार्षिक योजनेबद्दल माहिती मिळाली. मग ती योजना त्यांनी तशीच्या तशी आणून मे बी जवाहरलाल नेहरूंना सांगितली असेल किंवा त्यांच्या बैठकीत असेल, तेव्हापासून पंचवार्षिक योजना ही आपल्या इथे अंमलात आली. विकासाचे नियोजन आणि मिश्र अर्थव्यवस्थेची संकल्पना. आता 1970च्या पुढे येऊयात आपण. 1970च्या पुढं बेसिकली काय होतं, 1970 मध्ये क्षेत्र विशिष्ट दृष्टिकोन, आपण ऍक्च्युली सरकारचं म्हणणं नव्हतं की आपण क्षेत्रीय विशिष्ट दृष्टिकोन घ्यावा, पण ते तसं बनतच गेलं की बाबा एखादा कायदा आणलाय तर तो विशिष्ट क्षेत्रासाठीच बनत गेला. याचं कारण मी तुम्हाला सांगतो. आता विशिष्ट क्षेत्रीय दृष्टिकोन म्हणजे एक एरिया स्पेसिफिक म्हणतो आपण, एरिया स्पेसिफिक डेव्हलपमेंट म्हणा त्याला. एक एक्झाम्पल आहे ग्रीन रेव्होल्युशन इन सर्टन एरियाज. तुम्हाला माहित असेल ग्रीन रेव्होल्युशनचा सगळ्यात जास्त फायदा कोणाला झाला, पंजाब हरियाणाला झाला. तर ग्रीन रेव्होल्युशनचा फायदा तिकडे झाला, आपल्या शेतकऱ्यांना तर तेव्हा काहीच मिळालं नाही. ग्रीन रेव्होल्युशन सोबत होतं व्हाईट रेव्होल्युशन. दुधासाठी जेव्हा सरकारने संवर्धन करायचं ठरवलं, दुधासाठीच्या संवर्धनानंतर सगळ्यात जास्त फायदा झाला कोणाला माहिती आहे, कोणाला झाला, गुजरात या राज्याला सगळ्यात जास्त ग्रीन रेव्होल्युशनचा फायदा झाला. पुन्हा ब्ल्यू रेव्होल्युशन मासे ब्ल्यू पाण्यात असतात ना ते, मासेमारी किंवा समुद्रात येणारी सगळी साधन संपत्ती, ह्याला सगळ्यात जास्त संवर्धन करायचं ठरलं. ह्याचा फायदा कोणाला झाला असेल, एनी आयडिया? बेसिकली कोस्टल रिजन्सला जे मॅक्सिमम कंट्रीज आहे, आपले जे राज्य आहेत त्यांना झाला. बेंगाल म्हणा किंवा तमिळनाडू वगैरे.
जम्मू काश्मीरला ऑब्व्हियसली ब्ल्यू रिव्होल्युशनचा एवढा फायदा होणार नाही, जरी झाला तरी असेल लेक्स किंवा नद्यांच्या माध्यमातून, मला वाटत नाही एवढा झाला असेल. पुन्हा येतं पिंक रिव्होल्युशन. पिंक रिव्होल्युशन कोणाला काय आयडिया? मीट, यस मीट किंवा अंडी आपण जे म्हणतो, ह्याचं जे उत्पन्न किंवा आपण आहारात त्याचा वाढ करण्यासाठी सरकारने त्यासाठी एक उपक्रम आणला होता. पिंक रिव्होल्युशनला गुजरातमध्ये 0 फायदा झाला. गुजरातमध्ये मॅक्झिमम समाज ऍक्च्युली तिकडं कसं जैन कम्युनिटीज, मारवाडी कम्युनिटीज म्हणू, कच्छी कम्युनिटीज, ह्या ज्या आहे त्यांचं प्रमाण जास्त आहे. ते ऍक्च्युली नॉनव्हेजला बॉयकॉटच करतात बेसिकली. गुजरातमध्ये सध्याचंही प्रमाण म्हणजे नॉनव्हेजमध्ये खूप कमी खातात ते. मी तर असं ऐकलं की बॅन आहे म्हणून, आहे खरं नाहीत नाही पण असं ऐकलंय बॅन आहे म्हणून. मग गुजरात म्हणजे जेव्हा मीट रेव्होल्युशनचा फायदा कोणाला झाला, बेसिकली जिथं मुस्लिम मेजॉरिटीज आहेत लाईक तेलंगणा, तेव्हाचा आंध्र प्रदेश, ह्या रिव्होल्युशनचा फायदा तेलंगणा, आंध्र प्रदेश यासारख्या राज्यांना जास्त झाला. बेसिकली सांगायचा उद्देश होता की क्षेत्र विशिष्ट दृष्टिकोन, एरिया स्पेसिफिक अप्रोच आपला बनत गेला जरी सरकारची बनवायची इच्छा नव्हती तरी. दुसरे येतं टॉप डाऊन अप्रोच. टॉप डाऊन अप्रोच बद्दल मी काय सांगू, बेसिकली एक मिनिट तुम्हाला ड्रॉ करून सांगतो. होपफुली सगळ्यांना वाचता येत असेल. बेसिकली हा होता टॉप डाऊन अप्रोच. म्हणजे सांगायचा उद्देश हा की सेंटर एवढं पॉवरफुल बनलेलं ना, एवढं पॉवरफुल की लिटरली सेंटरमध्ये एखादी योजना जरी आली तर त्याला विलेजवर भरपूर इम्पॅक्ट व्हायचा, भरपूर म्हणजे भरपूर. मग हा होता टॉप डाऊन अप्रोच. बेसिकली याचं मी उदाहरण देतो. आता मी कमीपणा वाटून येते बोलायला, कदाचित आपले संजय गांधी माहीत असतील सगळ्यांना. संजय गांधींनी एका टाइमला आणलेलं पॉप्युलेशन कंट्रोलसाठी नसबंदी योजना. नसबंदी योजनेच्या टायमाला काय झालं, ती योजना झाली सेंटरमधून डिक्लेअर, पण त्याचा इम्पॅक्ट एवढा झालता ना, आणि म्हणजे अज्ञान म्हणूया किंवा आपण त्याला योजनेचं गैरसामर्थ्य म्हणूया, की ती योजनेचा उद्देश वेगळाच होता आणि करा वेगळंच लागले होते. त्याचा उद्देश होता की बाबा ज्यांना मुलं आहेत ते आहेत त्यांची नसबंदी करायची होती. हे काय करत होते, माणूस दिसला आण पकडून कर नसबंदी जा. यात कितीतरी लोक दगावलेत माहितीये का. आणि विशेष म्हणजे एक टाइम होता, आता नुकतीच इमर्जन्सी म्हणून एक मूवी आली म्हणजे कंगना रनौतची, इंदिरा गांधींच्या ह्याच्यावर. तर त्यात त्यांनी लिटरली दाखवलंय एक अशी आजी म्हणजे शेतात काम करत असते आणि सगळे माणसं वगैरे कामं चालू असतात त्यांची. मग पोलिसांची गाडी येते आणि मेडिकलवाल्यांची गाडी येते. तर लिटरली ती आजी असं ओरडते, अहो पोलीसवाले आ गए, नाही का, असं म्हणजे हे आले. मग ते सैरा वैरा पळायला लागतं तिकडं तिकडं, आणि मग त्यात पण निघून उघड्यावर नसबंद झाल्यात. इतकं म्हणजे इतकं त्या प्रकारे सेंट्रलचा त्यावेळेस डॉमिनन्स होता 1970 नंतर. मग ह्याच्यावर आपण उपाय केले. याला आपण अलीकडील ट्रेंड्स म्हणूयात. ह्यात मग 1980 नंतर लिटरली कालपर्यंतचे पण उपाय येऊ शकतात. तर या उपायांमध्ये पहिला येतं विकेंद्रीकृत नियोजन, डिसेंट्रलाइज्ड प्लॅनिंग. डिसेंट्रलाइज प्लॅनिंग म्हणजे बेसिकली आधी कसं होतं, मी तुम्हाला आत्ताच सांगितल्याप्रमाणे सेंटर एवढं डॉमिनेट झालं होतं की म्हणजे त्यात म्हणजे सांगितलं उदाहरण ह्याच्यापेक्षा वाईट काय सांगणार होतो मी. डिसेंट्रलाइज मध्ये काय झालं, मग डिसेंट्रलाइज मध्ये राज्याचा सहभाग वाढला. 3 सूची माहिती आहेत आपल्याला, केंद्र सूची, राज्य सूची, समवर्ती सूची, त्यांचा यात सहभाग आला. अजून एक मिनिट मी उदाहरण पण सांगतो तुम्हाला. डिसेंट्रलाइज प्लॅनिंग मध्ये अजून एक झालं की अनिवार्य गोष्टी आहेत म्हणजे इम्पेरेटिव्ह गोष्टी आहेत, ज्या गोष्टी करायच्याच ठरवलेल्या आहेत, ह्याचं रूपांतर झालं सूचक गोष्टीमध्ये. सूचक गोष्टी इन द सेन्स इंडिकेटिव्ह गोष्टी. इंडिकेटिव्ह म्हणजे त्याबद्दल सरकार असं सांगत नाही की बाबा हे करायचं ह्याच्यासाठी एवढा एवढा पैसा दिलाय, नाही. सूचक म्हणजे सरकार म्हणतं हे करायचं. बेटी बचाव बेटी पढाव आहे. आता बेटी बचाव बेटी पढावला काय टार्गेट दिलं नाही, एवढ्याच मुली शिकवायच्या, एवढ्याच मुली हे करायच्या, नाही. हे करायचं एवढंच सांगितलं आपल्याला. अशा प्रकारे आपण अजून एक घेऊ शकतो युपीआय. युपीआयचं पण सांगितलं नाही उठकीसूट सगळ्यांनी युपीआय करा, सगळं हे करा, नाही. युपीआय वापरायचं, हो वापरायचं युपीआय. आता अजून एक तुम्हाला सांगतो, युपीआयची गरज पण असते. आणि डिसेंट्रलाइजेशनचा फायदा असतो की बाहेरच्या, आता समजा सेंटरवर एकाचाच प्रभाव आहे तर त्याचा प्रभाव कदाचित त्यामुळे दुसऱ्याला होऊ शकणार नाही. राज्यावर एखाद्याचा प्रभाव आहे तर होऊ शकणार नाही. सेंटर आणि राज्याचे जे संबंध आहेत ते कधी कधी आपल्यासाठी चांगले पण असतात. तुम्हाला कारण सांगतो, बाहेरचे जे मार्केटमध्ये प्लेयर्स आहेत त्यांना यात शर्यतीत याला जागा मिळते. बेसिकली काय होतं, युपीआयचं उदाहरण घ्या. युपीआयच्या उदाहरणात आपल्याला कॅशबॅक येतो. कॅशबॅक आपल्यासारख्या गरिबांना तर थोडी गरजच आहे त्याची. मग कॅशबॅक येतो. मग बेसिकली ते मर्चंट कडून येतो किंवा कित्येक वेळा जे सेमी गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन असतात
त्यांच्याकडनं येतो. त्यानंतर आहे नियोजन. नियोजन म्हणजे काय करायचं, बेसिकली पहिला सूचक करायची, बाबा हे करायचं आहे, त्याचा सहभाग आपल्याने सारख्याने नोंदवायचा आणि ते ग्राउंडवर राबवायचं. आता UPI नुसतं सरकारने सांगून उपयोग नव्हता की हे करायचं आहे, आपल्या सहभागाशिवाय UPI शून्य होतं. जर आपणच त्यात सहभागी झालो नसतो, आपणच UPI वापरायला तयार झालो नसतो, तर UPI कोणी घेतलं असतं का, किंवा UPIचा एवढा गाजावाजा तरी झाला असतं का. आता तर फ्रान्स सारखे देश आपले UPI वापरायला लागलेत, म्हणजे त्यांची तयारी चालू आहे की आपल्याला वापरायचे आहे म्हणून. बेसिकली हे होतं. दुसरं आहे गैर सरकारी संस्थेचे महत्त्व. NGOज बद्दल आपण सोशल जस्टिसमध्ये पण शिकलोय, सरांनी पण सांगितलंय. NGOज काय करतात, बेसिकली ज्या ठिकाणी कदाचित सरकार पोहोचू शकत नाही त्या ठिकाणी कदाचित जाऊन NGO काम करतं. आता सरकार प्रत्येक वेळेस जाऊन शाळेत नाही का तुम्ही हे जेवण देऊ शकत नाही, त्यामुळे अक्षयपात्र काम करतं. आदिवासी भागात म्हणा किंवा आपल्या इव्हन पुण्यासारख्या भागात म्हणा, सरकार प्रत्येक पोराला जाऊन विचारू शकत नाही, यार तू शिकला का, तू हे करतोय का. त्यासाठी क्राय नावाची एक NGO आहे. हा बेसिकली लॉंग फॉर्म आहे, चाइल्ड राईट्स अँड यू. चाइल्ड राईट्स आणि यू म्हणजे काय, बेसिकली ते म्हणजे प्रत्येक मुलाला पोषणाची जबाबदारी मिळते का, त्याच्या बेसिकली कुठली म्हणजे शिक्षण त्यापर्यंत पोहोचतंय का, त्याला काही समस्या आहेत का, या समस्या आहे ते जाणून घेणं, ते सरकारपर्यंत पोहोचवणं, या सगळ्यांचं काम ही क्राय काय म्हणते क्राय हा NGO करत असतो. तर असे कितीतरी NGO आहेत, मी 2च सांगितलेत बेसिकली वेळेच्या अभावी, नाहीतर असे कितीही तुम्ही लिहू शकता. नंतर आता विविध धोरणांमध्ये समुदायांचा सहभाग. आता हे तर आपल्याला डेली बेसिसवर दिसून येतं, विविध समुदायांचा धोरणामध्ये सहभाग. एज्युकेशन पॉलिसी झाली, विमेन्स पॉलिसी झाली, विमेन्स पॉलिसी झाली, किंवा अंधश्रद्धा निर्मूलन व्यतिरिक्त कायदे झाले. ह्याला आपण कुणीच नाही म्हटलं नाही हो. वुमन्स एज्युकेशनला कुणी आतापर्यंत नाही म्हणलं का, प्रत्येकाला माहित होती हे जर आलं आपलीच पोरगी शिकणार आहे. पुन्हा एज्युकेशन पॉलिसी आपलेच मुलं जाणार आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन बेसिकली माहित होतं की काय करायचं, लिंबाच्या जागी बळी देऊन किंवा बोकडं कापून. म्हणजे मी नॉन व्हेजिटेरियन्सना हार्म करत नाही, मी पण एक नॉन व्हेजिटेरियन्स आहे, पण असं नाही म्हणत की बाबा अशा बऱ्याच अंधश्रद्धा आहेत जिथं आपण नाही का अपुरे ठरतो. त्यामुळे हे पॉलिसी आल्यावर कोणीच कधी म्हणलं नाही. त्यामुळं अशा विविध धोरणांमध्ये समुदायाचा सहभाग वाढला सध्याकालीन ट्रेंडमध्ये. दुसरे तर जागतिक समस्यांमध्ये संवेदनशीलता. ग्लोबल प्रॉब्लेम्स उदाहरणं दिलेलेच आहेत मी. पर्यावरण, दहशतवाद तर आता असं झालंय ज्यांनी बनवलं त्यांनाच तो जास्त खायला लागलाय. मला तर जेवढं कळतं दहशतवादाची सुरुवात अमेरिकेने केली असावी, कदाचित रूसचं वाढतं प्रभाव कमी करायसाठी. सिरियाचा तर लिटरली कचरा करून टाकलाय अमेरिकेने रूसने भांडणं करून. त्यामुळं कदाचित बेसिकली आता अमेरिकेनेच कितीतरी टेररिस्ट ऑर्गनायझेशनला फंडिंग केलं, ज्या पाकिस्तान किंवा अफगाणिस्तान, सिरिया या ह्याच्यात कार्यरत होत्या. नंतर त्यांनी त्यांचीच आर्मी बनवून आम्ही इथं शांत करतो म्हणून त्यांच्या आर्मीचा प्रेझेन्स इथं ठेवला, कारण रूसचा वाढता प्रभाव कमी व्हावा. त्याच्यानंतर तोच प्रभाव कदाचित त्यांना कमी होत नव्हता, त्यांच्या इकॉनॉमिक पॉलिसीज झाल्या, त्यांच्या भौतिक पॉलिसीज झाल्या. त्यानंतर त्यांनी त्यांची आर्मी विड्रॉ केली. त्या देशाचं काय चाललंय तुम्ही बघतच आहात आता. आणि पुन्हा मग लादेन झाले, असे बरेच ऑर्गनायझेशन पुन्हा जाऊन त्यांच्यावर अटॅक करतात. मग तेच आता गोष्टी करतात, दहशतवाद निर्मूलन. मग आता पुन्हा दुसरी समस्या झाली पर्यावरणाची समस्या. पर्यावरण आपण आता घेतो त्यात कॉप समिट किंवा ग्लोबल वॉर्मिंग, क्लायमेट चेंज, ह्याच्यावर मोठे मोठे शब्द आपण म्हणतो. ग्लोबल काय म्हणतात की एक निधी ठरवतो जो आतापर्यंत जो 1 वर्षात ठरवलेला तो 10 वर्षात पण झालेला नाही आहे. त्यामुळं असे बरेच प्रॉब्लेम्स आहेत. ग्रामीण क्षेत्र आणि सहकारी संघराज्य. ग्रामीण क्षेत्राबद्दल मी एक सांगेल तुम्हाला. सरकारला वाटते की बाबा ग्रामीण क्षेत्र पण पुढे यावं. ह्याचं मी एक उदाहरण देतो. आपले एकदम जवळचं उदाहरण बारामती, सगळ्यांना माहीत असेल बारामती, सुपा, मोरगाव या इथं ना नवीन एअरपोर्ट तयार होत आहे. ते एअरपोर्ट तयार होण्यासाठी ऑब्व्हियसली जागा लागणार. मग ज्यांची प्रायव्हेट जागा होती त्यांनी त्याला काय नाही म्हणलं नाही. एक जागा आली कृषी उत्पन्न बाजार समितीची. कळतं कृषी उत्पन्न बाजार समिती? कृषी उत्पन्न बाजार समितीची जागा आली. झाली केस. दोन्ही पण आहेत सरकारच्या ऑर्गनायझेशन. मग कृषी उत्पन्न बाजार समितीला पाठिंबा होता भरम मोठ्या शेतकऱ्यांच्या गटाचा. ही केस कोर्टात गेली. आता मी त्यातले योग्य मुद्दे अयोग्य मुद्दे या भांडणात पडत नाही. मला रिझल्ट हे आहे, रिझल्ट आला की कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जागेवर एअरपोर्ट अथॉरिटी काही करू शकणार नाही. मला यातनं दिसतं न्यायालय असू दे किंवा कदाचित सरकारचा प्रभाव असू दे, शेतकऱ्यांच्या दबावाला का असे ना किंवा शेतकऱ्यांच्या
उभरत्या परिस्थितीला का असेना मला वाटतं की सरकारने त्याचा विचार केलेला आहे, म्हणून ग्रामीण क्षेत्राकडे सध्या कल आहे असं मला वाटतं. सहकारी संघराज्य. सहकारी संघराज्य म्हणजे कोऑपरेटिव्ह फेडरलिझम. कोऑपरेटिव्ह फेडरलिझममध्ये आपण असं म्हणू शकतो की सरकार म्हणजे केंद्रातलं आणि राज्यातलं हे दोघे एकत्र काम करतात. ह्याचं एक उत्तम उदाहरण आहे GST, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. GST काय? हॉटेलमध्ये जेवतो आपण, बिल लिहितो, मस्तपैकी आपलं 100 रुपये बिल झालेलं असतं, 118 रुपये आपल्याला टोटल बिल येतं. 9 रुपये जातात सेंट्रल गव्हर्नमेंटला, 9 रुपये जातात स्टेट गव्हर्नमेंटला. हे स्टेट आणि सेंटरचे दोन वेगळे वेगळे म्हणजे सहकारी संघराज्य. आता अजून एक शेवटचा कल, भूमिका आधारित वरून आपण चाललोय अधिकारांवर आधारित. बेसिकली हे राहिलं ICT आणि मनरेगा. ग्रामीण क्षेत्राला आपण ॲस्पिरंट लोक ग्रामीण क्षेत्र म्हणलं की मनरेगा छापूनच टाकतो, कारण ते ग्रामीण क्षेत्रासाठीची स्कीम आहे. त्यामुळं मनरेगा आली. इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीला पण ते सहकारी संघराज्यात्मक रूपातनंच हे होतं. बाय द वे नवीन फंडिंगची लिस्ट आली आहे, म्हणजे कुणी किती आतापर्यंत फंड घेतला किंवा ग्लोबल फंडिंग मिळवली किंवा सरकारकडून फंडिंग मिळवली, तर त्या लिस्टमध्ये 1 नंबरला आहे बेंगलोर. ऑब्व्हियसली सिलिकॉन व्हॅली आपली इंडियाची, त्याला मिळणार होतं फंडिंग. आणि कदाचित 3 का 4 नंबरला आहे पुणे. या 3 आणि 1 आणि 1, 2, 3, 4 मध्ये सगळे असे सेक्टर आहेत ज्यात IT सेक्टर बूम आहे, म्हणून कदाचित ICT ही इथं आपला कल असा दाखवत असावा. 7वा होता भूमिका आधारित वरून आपण चाललोय अधिकारांवर आधारित. भूमिका आधारित म्हणजे रोल बेस्ड, अधिकारांवर आधारित म्हणजे राईट्स बेस्ड. रोल बेस्ड म्हणजे काय? रोल बेस्ड मध्ये आपण म्हणतो की सध्या रोल बेस्ड एक गाव आहे, आधी सरकार सांगायचं की या गावाने असं केलं पाहिजे, ओके, गावाने असं केलं पाहिजे. आता ते झाले अधिकारांवर आधारित, राईट्सवर आधारित, एका युनिटवर आधारित, एका माणसावर आधारित. त्या माणसाच्या राईट्स प्रमाणे, त्या माणसाच्या इच्छेप्रमाणे त्या अख्ख्या गोष्टी बदलल्या जातात. बेसिकली आता आपण म्हणू शकतो आधी एखादं गाव एखादी गोष्ट करायचं म्हणून आलं, नंतर हेजिटेट करायला लागले लोक की बाबा नाही बाबा आपण कशाला या फंदात पडायचं. मग नंतर एक केस सगळ्यांना माहितीच असेल, फंडामेंटल राईट्सची हे आलेली केशवानंद भारती केस सगळ्यांना माहितीच असेल, त्यात पण फंडामेंटल राईट्स बद्दल बोललो, तर आपण बोलणार आहेत पुढं. सध्या असं एकदम राईट्स बेस्ड चालू आहे. तर मला असं वाटतं बेसिकली की आपण पूर्णपणे राईट बेस्ड अप्रोचकडे आलेलो आहोत का? एक जण तरी सांगा मला प्लीज, हो किंवा नाही. उत्तर नाही दिलं तरी चालेल. आलोय का आपण राईट बेस्ड अप्रोच करे, म्हणजे इंडिव्हिज्युअल माणसाच्या अधिकारांवर आधारित अप्रोचकडे आलोय का आपण? नाही आलो. हेच उत्तर आहे. हाच मला डाऊट होता की नाही आलो, कारण आपण आज पण जर पोलीस स्टेशनला जरी गेलो ना, पोलीस स्टेशनला कंप्लेंट नोंदवायला गेलो, समजा माझं पाकिट मारलं कुणी, तर आता इंडियन सिनेमा कदाचित एवढा बदनाम झालाय की मी त्याला अजून करतो. गेला तो समजा, आपण पाकिट मारायची नोंद करतो. पोलीस ऑफिसर्सना मी असं बोलू शकत नाही कारण माझ्या घरचे पण पोलीसच आहेत. कदाचित असं आपण बोलायला गेलो आणि म्हटलं सर इथं माझं पाकिट चोरीला गेलंय. सर ठीक आहे आम्ही बघून सांगतो म्हणतात. माणूस बाहेर गेला की तोच पोलीस ऑफिसर फोन काढून लावतो त्या एरियात कुणाला कॉन्ट्रॅक्ट दिलेला त्याला आणि म्हणतो मित्रा इथं पाकिट मारलेलं गेलंय मला आणून दे. त्यामध्ये पोलीस ऑफिसरचा एक हे असतो आणि त्या चोरी करणाराचा एक हे असतो. त्यामुळे असं पण आपण बदनामी करू नये, पण ठीक आहे आता झालंय तर जाऊ दे. मग पुन्हा अशाच आणि कदाचित आपण कितीतरी वेळा पोलीस स्टेशनमध्ये गेलो आपण तरी कदाचित कोणी पायरी चढलेच नसेल पोलीस स्टेशनची. लिटरली असं वाटतं माहिती का कधी आपण इथून बाहेर पडतोय. माझ्या मित्राचा लॅपटॉप चोरीला गेलेला वॉलचंद सांगलीमध्ये, त्यामध्ये 2-3 वेळा झालेलं तसं लॅपटॉप चोरीला गेलेला. आम्ही आहेत तसं एकदम आपण रात्री झोपतो कसं शॉर्ट्स टी शर्ट तशा अवस्थेत गेलतो आम्ही. फर्स्ट लेटर म्हणजे विश्रामबाग पोलीस स्टेशन म्हणून होतं सांगलीत, तिथे गेल्यावर त्या सरांना म्हटलं सर आमचे लॅपटॉप चोरीला गेलेत. त्यांनी तुम्हाला खोटं वाटेल पहिला म्हटलं जावा आवरून या. आम्ही लिटरली आवरून आलो सर. त्यांनी आम्हाला 3 तास असे प्रश्न केले, वाटत होतं आम्हीच चोर आहे. काय बोलणार. म्हणून कदाचित आपण त्या रस्त्यावर चाललोय, रस्त्यावर आहोत पण अजून पोहोचलेलो नक्कीच नाही. तर पुन्हा येतात आव्हानांमध्ये निधीचं वितरण. निधीचं वितरण म्हणजे आपण म्हणतो एखादी गोष्ट सेंटरकडून निघाली आहे ती खाली कितपत पोचते. आता मी इकडं चार्ट काढलेला आहे एक सेंटर टू विलेज. 14 कमिशन जे आलं होतं आपलं, त्यांना सांगितलं होतं की बाबा वितरणावर अभ्यास करा. 14 कमिशनने अभ्यास केला. ते म्हणले विलेजेसमध्ये जो पैसा चाललाय तो प्राथमिक किंवा जिथं गरज आहे अशा सेक्टर्सला सोडून बाकीच्याच गोष्टींवर जास्त खर्च होतोय. उदाहरण गावात आहे, एक गाव आहे, सरपंचाचं घर आहे,
सरपंचच्या पुढे रस्ता डांबरी सिमेंट एकदम परफेक्ट डिवायडर बांधून तयार आहे, पण गावाचा मेन रोड जो आहे तो खडकाळ आहे. ही सद्यस्थिती आहे. त्या कमिशननी हे रिपोर्टमध्ये टाकलं होतं. इतकं म्हणजे डिव्होल्युशन ऑफ फंड होत जातं. दुसरं आहे रखडलेली किंवा ठप्प शेती, स्टॅग्नंट ॲग्रिकल्चर आपण त्याला असं बोलतो. स्टॅग्नंट ॲग्रिकल्चरला आपण एक असे म्हणू शकतो, स्टॅग्नंट ॲग्रिकल्चर मला वाटतं ना की खंडीय विभाजनाचा एक अभाव आहे. स्टॅग्नंट ॲग्रिकल्चरचा माणूस जर समजा माझी 8 एकर एकाच जागी जागा आहे आणि ती पूर्ण पडून आहे, पण मला तेवढी 8 एकर जागा आहे ना, मी कितीही कष्ट करून त्या 8 एकरात काय ना काय उत्पन्न काढायचा प्रयत्न करेल. आता माझ्या इंडिव्हिज्युअल केसमध्ये माझे 2 एकर जागा आहे सीना नदीच्या साईडला, तिथून आम्ही ऊसाचं उत्पन्न घेतोय, त्यात वाद नाही. पण आमची 6 एकर जागा आहे जी पडीक मारहाण आहे. पडीक मारहाण नक्कीच मी त्या 6 एकरामधून उत्पन्न काढू शकतो, पण मी नाही करत आहे कारण मला हे माहीत नाही आहे की तिथनं प्रॉफिट येईल का नाही. त्यापेक्षा मी जे आहे ते नीट करल, तिकडं फालतूची इन्व्हेस्टमेंट करण्यापेक्षा हा अप्रोच आहे माझा. तरी कदाचित बाकीच्यांचा पण असाच विचार असावा, कारण प्रॉफिट शिवाय कोणी काय करणारच नाही ना. का कोण आपले पैसे फालतू हे खर्च करायला जाईल. पुन्हा येतं ग्रामीण आणि शहरी अंतर. याला आपण म्हणतो रुरल आणि अर्बन गॅप. रुरल आणि अर्बन गॅपचा एक तुम्हाला हे सांगतो, आपल्यातले गावातले किती जण आहेत, हाच रुरल अर्बन गॅप. आलात ना शेवटी पुण्यात, होती का संधी तुमच्याकडे? नाही. किती पण आपण म्हणलो की बाबा सरकारनं गावं मोठी करायची आहेत, हे मोठी करायची आहेत, संधी नाही उपलब्ध होत. त्यामुळं बेसिकली रुरल आणि अर्बन गॅप. आता रुरलमध्ये बेसिकली सगळ्यात मोठ्या प्रमाणात आपण हायवेने पण जाताना बघतो शेती मोस्टली जण करतात, आणि अर्बनमध्ये सर्व्हिस सेक्टरमध्ये सगळ्यात जास्त जण एम्प्लॉईड असतात. ह्याच्यावर UPSCनी मला साल आठवत नाही एक प्रश्न विचारला होता की भारतात ॲग्रिकल्चर सेक्टर पहिल्यांदा डेव्हलप झालं, मग नंतर जनरली ट्रेंड असा असतो की मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर डेव्हलप व्हायला पाहिजे, पण डायरेक्ट आपण शिफ्ट झालो IT सेक्टरवर. मग ॲग्रिकल्चर सेक्टर नंतर डायरेक्ट IT सेक्टरच आपलं डेव्हलप झालं. हा एक प्रश्न होता, त्याचं उत्तर मला पण माहीत नाही, मी पण तुमच्याकडे शिकलेलं आहे सध्या. पुन्हा येते समावेशकता. समावेशकता आपल्याला करायची आहे, आव्हान आहे आपल्या पुढचं. कुणाकुणाची करायची? सगळ्या लिंगांची, सगळ्या स्त्रियांची, सगळ्या पुरुषांची, सगळ्या कास्टची, सगळ्या काय म्हणतात सगळ्या सांप्रदायिकतांची, सगळ्या रेसेसची. रेसेसमध्ये आपण म्हणू शकतो आर्यन वर्सेस द्रविडियन रेस, ब्लॅक्स वर्सेस व्हाईट, किंवा आपण ज्यांना चायनीज म्हणून संबोधतो असे आपले नॉर्थ ईस्टवाले भाऊबंधू. आणि आपण आपल्यामध्ये गॅप आहे असं मला बऱ्याच वेळेला वाटतं, कारण ते इथं येऊन लिटरली स्वेटर विकतात मान्य मला, पण तुम्ही हे ऑब्झर्व करत नाही की ते स्वेटरच्या दुकानातच झोपतात. आपण कित्येकदा त्यांना असं म्हणजे तुच्छ भागण्याने वागवतो. हा आपल्याला नक्कीच कमी केला पाहिजे. हाच आहे समावेशनाचं आव्हान आपलं. आणि पुन्हा येतो असमानता. असमानता कोणत्या फॅक्टर्सनी? शिक्षण, आरोग्य, स्वच्छता आणि कौशल्य. तर शिक्षणाची आपली आव्हानं मी मान्य करतो मिश्र अर्थव्यवस्थेमुळे कदाचित आज 75% ऑफ आपली यूथ म्हणा किंवा आपली लोकसंख्या म्हणा नक्कीच वेल एज्युकेटेड आहे, पण ॲज कम्पेअर्ड टू ग्लोबल लेवल आपण कुठंच लागत नाही त्यांच्या, लिटरली कुठंच लागत नाही. तुम्ही म्हणत असाल हा टीकात्मक आहे, हा नुसतं मगापासून शिव्या घालतोय, पण कदाचित नाही. कारण आपण आपल्याला एलिफंट्स इकॉनॉमी बोलतात. आपल्याला एलिफंट्स इकॉनॉमी, आपल्या हत्तीच्या गतीने चाललोय आपण. मला वाटतं आपलं शिक्षण पण हत्तीच्या गतीने चाललंय, आणि युरोपवाले किंवा इस्रायलीज हे ना चित्त्याच्या गतीने पुढे चाललेत. आपण आपल्या बरोबर चाललोय, ते अति पुढे निघून गेलेत. त्यामुळे आपला त्यांचा गॅपच एवढा झाला ना की आपल्याला थोडं कव्हर करायला मुश्किल जाणार आहे. दुसरं येतं आरोग्य. आरोग्याच्या तर आता सगळ्यांनाच असमानता दाखवतं. बऱ्याच वेळा काय होतं, ट्रायबल्सला जरी एखादा आजार झाला, आता कोविडच घ्या, कोविड अख्ख्या देशात पसरलेला. देशात आमचं सोलापूर ग्रीन झोनमध्ये होतं ना पहिल्यांदा, आम्ही फुलकुश बाहेर वगैरे फिरायचो. नंतर आमच्या झटक्यात 200 जण आले. त्या 200 जणांमधनं मग पुन्हा हे झालं की, आणि मी मान्य करतो सोलापुरात तेवढी फॅसिलिटी डेव्हलप नाही आहे, काय म्हणतात तर ह्याची मेडिकलची फॅसिलिटी. आम्हाला काही झालं की पुण्याला यावं लागतं, जवळ पण आहे, सोयीस्कर पण पडतं. पण त्या टायमाला तर बॉर्डर्स बंद होत्या. लिटरली बेड्ससाठी बोली लागत होती सोलापुरात. खोटं बोलत नाही मी, हॉस्पिटलचं नाव घेणार नाही, पण कदाचित लिटरली बोली लागत होती सोलापूरला. आम्ही बघतो, माझ्या आजीला कोरोना झालेला तेव्हा आम्ही गेलतो बघायला. इतकंपर्यंत म्हणजे ही आरोग्याची असमानता आहे. ज्याच्याकडे पैसा आहे त्यालाच प्राधान्य मिळतंय, ज्याच्याकडे पैसा नाही आहे त्याला नाही मिळत आहे. स्वच्छतेबद्दल मी कायच बोलणार. रोज जातो आपण, किती स्वच्छता आहे काय नाही. गेली कित्येक वर्ष, 4-5 वर्ष IRCTC म्हणजे इंडियन रेल्वेज ना एक असं म्हणजे हे जाहीर करतं, त्यात सांगतं की बाबा कुठलं रेल्वे स्टेशन सगळ्यात हे होतं, स्वच्छ होतं. गेली 5-6 वर्ष तरी झाले इंदोरनं काय सोडलेलं नाही आहे, आणि मला वाटत नाही महाराष्ट्रातलं त्यात कदाचित कुठला असेल हा विषय. आणि स्किल डेव्हलपमेंटबद्दल तर काय, स्किल डेव्हलपमेंट आपला इकॉनॉमिक्सचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याच्याबद्दल आपण किती काय काय बघितलं, स्किल डेव्हलपमेंटसाठी काय करायचं, कसं करायचं. सो मी न बोललेलंच बरं त्याच्यावर. पुन्हा येते राज्यघटना. हा दुसरा मुद्दा आहे.
बी पॉईंट, फर्स्ट पॉईंटमध्ये मला जेवढं सापडलं तेवढं मी सांगितलं. बेसिकली बी मध्ये तर राज्यघटना, कायदा आणि सामाजिक बदल. राज्यघटना मगाशी सांगितलं की लॉ ऑफ लँड आहे, आपलं सार्वभौमत्व, आपलं संरक्षण, आपलं हिंडा फिरायचा अधिकार असं म्हणू शकतो, ते सगळ्यांना प्रबळ ठेवण्यासाठी राज्यघटना काम करते. कायदे म्हणजे एखाद्या गोष्टीचं संवर्धन, संरक्षण, एखाद्या गोष्टीला प्रोत्साहन देण्यासाठी केलेल्या विशेष तरतुदी असू शकतात. आणि सामाजिक बदल तर काय, परत सांगतो मी तरी, चेंज इन स्ट्रक्चर अँड फंक्शन्स ऑफ सोसायटी, जेव्हा समाजाच्या रचना आणि कार्य बदलतात. आता मी म्हणजे काल रेफरन्स शोधत होतो तेव्हा मी ऑब्झर्व केलं की हे आपण असं FMCG माहीत असेल सगळ्यांना, मोस्टली इकॉनॉमिक्समध्ये झालं आपल्याला. फास्ट मुव्हिंग कन्झ्युमर गुड्स, आपले शॅम्पू, सोप्स, दूध वगैरे वगैरे हे FMCG मध्ये येतं. मग ते दरवेळेस लक्षात ठेवत बसण्यापेक्षा की बाबा कशा कशात सामाजिक बदल होतो किंवा कशा कशाचं समावेशन करायचं आहे, तर बेसिकली आपण यात सांगतो सामाजिक बदल कशा कशात होतो. मी इथे लिहिलंय F म्हणजे फॅमिली येईल, फॅमिली, मॅरेज, कास्ट, कास्ट नंतर जीवरनं विसरलो मी, 2 मिनिट सांगतो. हां बरोबर, जेंडर, जेंडर, जेंडर नंतर रिलिजन, रिजन नंतर क्लास, आणि हे येतं रुरल आणि अर्बन डेव्हलपमेंट. या सर्व गोष्टींमध्ये आपण सामाजिक बदल पाहू शकतो. तर कॉन्स्टिट्यूशन काय आहे? कॉन्स्टिट्यूशन बेसिकली हे एकदम नॉर्मल स्लाइड आहे, काय यात करण्यासारखं नाही आहे. लॉ ऑफ लँड आहे, जमिनीचा कायदा आहे, म्हणजे जमिनीसाठीचा कायदा नाही आहे, जमिनीचा कायदा आहे. त्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये समानता, सामाजिक न्याय, स्वातंत्र्य, धर्मनिरपेक्षता या गोष्टी आहेत. ते रिकॉग्नाइज करतं सांस्कृतिक बहुलतावाद, कल्चरल प्लुरॅलिझम. जेवढं महाराष्ट्रीय संस्कृतीला महत्त्व आहे तेवढंच बिहूला महत्त्व आहे, तेवढंच वारणीला महत्त्व आहे, तेवढंच कर्नाटकीला महत्त्व आहे, तेवढंच तमिळनाडूच्या संस्कृतीला योग्य महत्त्व आहे. रिकॉग्नाइज करतं सांस्कृतिक बहुलतावाद. पुन्हा जातीवर आधारित असमानता. जाती आधारित असमता म्हणजे आता मी जे जनरल कॅटेगरीवाले आहेत त्यांच्यासाठीचं जाती आधारित असमानता एक खळबळता विषय. खळबळता विषय काय आहे? कारण मी मान्य करतो आरक्षणाची गरज आहे, कारण SC किंवा नाही का आपण म्हणतो SC STs यांची परिस्थिती एवढी खराब आहे ना काही क्षेत्रात. मी ऑब्झर्व केलंय, तुम्ही कदाचित इंजिनिअरिंग कॅप राऊंड्सला ना एक सिस्टीम असते, इंजिनिअरिंग कॅप्सला ना असे म्हणजे बॉक्सेस येतात, बॉक्सेसमध्ये जो लास्ट येणार आहे का त्याचे पर्सेंटाइल्स असतात. मग ना मी असं बघितलंय, SC असं असतं, ST आणि PWD असतं. जेव्हा समजून घ्यायचं की नॉर्मल एखादा पर्सेंटाइल लिहिलंय, समजा इथं 100 पर्सेंटाइल लिहिलंय किंवा 99 पर्सेंटाइल लिहिलंय, तर तो त्या कॅटेगरीत बसतोय आणि तो त्या कॅटेगरीचा आहे म्हणून त्याला ती सीट भेटली. मी SC ST आणि PWDच्या समोर काय बघितलं माहिती का, तुम्हाला असं दाखवतो मी. स्टेज इथं जी कॅप राऊंडची हे आहे ना, तिथं असं राऊंड होतात आमच्या, म्हणजे महाराष्ट्र कॅप राऊंडला 3 राऊंड होते. तर असं येतं स्टेज 3 आणि इथं येतं नॉन SC आणि इथं त्याचे पर्सेंटाइल. ह्याचा अर्थ काय कळला थोडा? कोणाला आयडिया आली की तो माणूस SC नाही आहे, त्याला लास्ट कॅप राऊंडमध्ये SC ला कुणालाही सीट मिळली नाही, म्हणून जो जनरल कॅटेगरीचा स्टुडंट होता त्याला त्याच्या मेरिट्सच्या बेसवर त्याला ही सीट मिळालेली आहे. गेली की नाही SCच्या लोकांची सीट? म्हणजे जर SCचा माणूस असला असता तर त्याला नक्कीच ती सीट घेता आली असती. ती सीट कुणाला मिळाली? जनरलला. का? कारण कॉलेजचं पण काम असतं, त्यांचा पण पोटाचा विषय असतो. आणि मग ही सीट रिकामी ठेवण्यापेक्षा ते कोण आलं नाही म्हणून लिटरली मी एवढं सांगेन की कॅप राऊंड असतात हे सुद्धा कित्येक लोकांना माहीत नसतं. कॅप राऊंड असतात म्हणा किंवा कॅप राऊंडला एक नॉमिनल फी भरावी लागते. आमच्या वेळेस होती 1200 रुपये फी होती, तर ती 1200 रुपये फी सुद्धा त्यांना भरणं शक्य होत नाही. म्हणून कदाचित कित्येक वेळा हे असे ओपन राहतात, त्याचं डॅश येते, नाहीतर असं नॉन SC, नॉन ST, नॉन PWD म्हणून दुसऱ्याला ती सीट दिली जाते. किंवा आता आर्थिक आणि सामाजिक मागासलेपणा. आर्थिक आणि सामाजिक मागासलेपणा EBC, EWS. कॉलेजमध्ये आपण भरतोच सगळे, EBCचा फॉर्म, EWSचा फॉर्म. त्यात आपण स्वतःला मागास दाखवायचा प्रयत्न करतो नसतानाही मग त्यात असतं. आणि मागच्या वेळेस मराठा आरक्षणाला SEBC असं आरक्षण भेटलं होतं, सोशली अँड इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास असं आरक्षण भेटलं होतं. तर कदाचित तेच आहे हे आर्थिक आणि सामाजिक मागासलेपणा, जे सगळे आज मागं लागलेत मला, म्हणजे आम्ही पण ते आहोत असं प्रूव्ह करायसाठी. पुन्हा येतं सामाजिक बदल घडवते कॉन्स्टिट्यूशन. कशाद्वारे? फंडामेंटल राईट्स, DPSP द्वारे कॉन्स्टिट्युशनल चेंज, काय सोशल चेंज घडवते. फंडामेंटल राईट्स आणि DPSP जे आहेत, काय चुकलं का सर? विषय काय? सामाजिक बदल कशाद्वारे? फंडामेंटल राईट्स. सुप्रीम कोर्टने जर सांगितलंय
फंडामेंटल राईट्स संसद सुद्धा बदलू शकत नाही ॲट एनी कॉस्ट. कितीही झालं तरी फंडामेंटल राईट्स. आणि DPSP तर राज्य चालवण्याची तत्वच आहेत, त्यामुळं कधी पण त्यात माणसाचं भलंच लिहिलेलं असणार ऑब्व्हियसली, त्यामुळं ते कॉन्स्टिट्यूशनचं एक आहे. सोशल इव्हिल्स लाईक अस्पृश्यता, जबरदस्ती मजुरी, महिला आणि मुलांची तस्करी. सोशल इव्हिल्स म्हणजे सामाजिक भूत नाही, सामाजिक भूत असं म्हणू नका त्याला, सामाजिक भूतपेक्षा आपण त्याला एक शब्द, असे घटक जे समाजात नाही का दोन गट पाडून समाजाला नाश करायचा प्रयत्न करतात. बेसिकली असे कुठले कुठले, अस्पृश्यता, जबरदस्ती मजुरी, फोर्स लेबर, महिला व मुलांची तस्करी, त्याला काय म्हणतो आपण ट्रॅफिकिंग म्हणतो, चाइल्ड आणि विमेन ट्रॅफिकिंग. ह्यांना अशा सोशल इव्हिल्सपासून नाही का असे कायदे बनवलेले आहेत जेणेकरून सोशल इव्हिल्स होऊ नये. बेसिकली आरक्षणाच्या माध्यमातून समानता. मी ते ॲफर्मेटिव्ह लिहिलंय. आत्ताच आपण जे काय चर्चा केली आरक्षणाचा कदाचित आपण ॲफर्मेटिव्ह वेनीच घ्यावा, कारण मी बऱ्याच वेळेला बघितलंय की ज्याचं होत नाही तो ह्यांना शिव्या देतो की बाबा ह्याचं कमी असून झालं, पण कदाचित सध्या परिस्थिती बहुतेक कमी जणांना माहीत असते. तर पुन्हा त्याच्या कॉन्स्टिट्यूशनचे काही लिमिटेशन्स पण आहेत. तर एक लिमिटेशन आहे व्हॉट इज द बेसिक स्ट्रक्चर. मला असं वाटतं बेसिक स्ट्रक्चर आता ज्या प्रकारे आपल्याला शिकवलेलं बेसिक स्ट्रक्चर कॉन्स्टिट्यूशन का डिफाईन करत नाही, कारण त्याचा स्कोप वाढावा म्हणून. पण अशा ठिकाणी बऱ्याच केसेस आहेत जिथं बेसिक स्ट्रक्चर या नावाखाली एक लूप होल म्हणून वापर केला जातो. लूप होल मराठीत आपण त्याला आडगळ म्हणू, खचदरी म्हणू. लूप होल म्हणून सुद्धा त्या बेसिक स्ट्रक्चरचा वापर केला जातो. इक्वॅलिटी व्हायोलेशन होतीये का? तसं जर बघायला गेलं तर आपण आता सांगितल्याप्रमाणे जनरल आणि SCचा जो वाद आहे, तर तसं बघायला गेलं अशी पण केस असू शकते SC वाल्याकडे पण सेम रिसोर्स आहेत, जनरल वाल्याकडे पण सेम रिसोर्स आहेत. मग SC वाल्याला 110 मार्काला लागलं, जनरल वाल्याला 120 ला आलं. या जनरल वाल्यावर अन्याय झाला असं वाटत नाही का तुम्हाला? वाटतं? नक्कीच वाटतं. म्हणून कधी कधी इक्वॅलिटी व्हायोलेशन होतं असंही वाटतं. आणि डर्टी पॉलिटिक्स याबद्दल काय सांगणार? गेली 1 वर्ष आपण साक्षीदार आहोत. जातीचं राजकारण आणि आपल्या निवडणुका. काही फुलांना फटका बसला लोकसभेला, म्हणून काही फुलांनी वेळेचा साथ घेऊन आगीच्या मशालीखाली कदाचित झाकून जाण्याचा प्रयत्न केला, त्याला त्यांना फायदा पण झाला. पण जाऊ दे, आता आपण हातावर हात ठेवून गप्प बसूया. जो कळला त्यांनी जाऊ दे, सोडून दे. आपला समाजशास्त्रीय दृष्टिकोन काय म्हणतो बघूया कॉन्स्टिट्यूशनवर. योगेंद्र सिंग म्हणून एक आहेत, थिंकर आहेत. ते 3 आईजची संकल्पना म्हणतात. 3 आईज, बेसिकली 3 आईज काय आहेत? एक असतो इंडिकेटर, दुसरा आहे इनिशिएटर, तिसरा असतो इंटिग्रेटर. कॉन्स्टिट्यूशन काय करतं असं त्यांना म्हणायचं आहे. कॉन्स्टिट्यूशन करतं इंडिकेट. काय इंडिकेट करतं? समाजातल्या कुठल्या त्रुटी आहेत, समाजात येणारी आव्हानं आहेत, समाजामध्ये त्या आव्हानांवर येणारं काय आपल्याकडे मार्ग आहे, त्याचं संवर्धन करण्यासाठी काय गोष्टी आहेत, या नक्कीच सर्व गोष्टी इंडिकेट करतं. पुन्हा जेव्हा सरकारच शब्द वापरूया आपण, सरकार ठरवतं की ह्या गोष्टीसाठी काहीतरी करायचं, त्या गोष्टी सरकार करण्यासाठी त्यांना मार्ग दाखवतं, त्याचं इनिशिएशन करतं, त्याची सुरुवात करतं, त्याला मार्ग दाखवून देतं, त्याला दिशा दाखवून देतं. ते झाल्यावर हे सगळ्या गोष्टी झाल्यामुळे नक्कीच काहीतरी बदल होतील, 100% बदल होतील. काही घटकांना आवडेल, काही घटकांना आवडणार नाही, काही घटक स्तब्ध राहतील. या सगळ्यांना परत इंटिग्रेट करायचं काम, एकत्र ठेवायचं काम, सगळ्यांचे हेवेदावे दूर करण्याचं काम कॉन्स्टिट्यूशन करतं, असं योगेंद्र सिंग यांचं म्हणणं आहे. बेसिकली एवढं सोपं होते 3 आईज. पुन्हा राजेंद्र भार्गव म्हणतात अल्पसंख्याकावरील बहुसंख्याकांच्या जुलूमशाहीचा आळा घालण्याची कॉन्स्टिट्यूशन अपेक्षा करतं. बेसिकली ही इंग्लिशमधली कोट होती, मी मराठी त्याला ट्रान्सलेट केली आहे. मी इंग्लिशमध्ये थोडं अजून बेटरमध्ये सांगतो. जे आता अल्पसंख्याक आहेत, मायनॉरिटीज आहेत, त्यांना राजेंद्रजी असं म्हणतात की ते टायरनी करतात. टायरनी असा शब्द वापरला त्यांनी, TYRNNY. टायरनी म्हणजे कुचलून देणे म्हणजे कुचलून देणे का, दाबून टाकणे एखाद्या गोष्टीखाली. तर बहुसंख्याक लोक जुलूमशाही करून अल्पसंख्याकांना कुचलून टाकतील, दाबून टाकतील. कदाचित ह्याच्यावर आळा घालण्याची अपेक्षा आपण कॉन्स्टिट्यूशनकडनं करू शकतो. एवढंच नॉर्मल आहे बेसिकली. पुन्हा आपले द फेवरेट आंद्रे बेते म्हणतात. ह्याबद्दल मी तुम्हाला एक स्पेशल गोष्ट पण सांगणार, तुम्हाला आवडेल पण ती. आंद्रे बेते म्हणतात कायदा ही एक थेअरी आहे, सगळंच कायद्याने करायचं नसतं. कायदा हे फक्त दिशा दाखवण्याचं काम करतं, डायरेक्शन द्यायचं काम करतं. त्याचा अर्थ लावणं, त्याची अंमलबजावणी करणं, अंमलात आणणं,
हे त्या समाजाच्या रचनेवर डिपेंड आहे. ह्याला मी अजून सोप्या शब्दात सांगतो, कायदा सांगतो हे करा, आपण त्याचा अपभ्रंश करून घेतो का आपण त्याला सरळ सरळ एक्सेप्ट करतो, हे केवळ आणि केवळ आपल्यावर डिपेंड आहे. एक म्हणजे केस स्टडी म्हणून पण लिहू शकता तुम्ही. 1960चा काळ होता, होपफुली आवाज कम्फर्टेबल असेल, मला जास्त येतं. 1960चा काळ होता, ज्या काळात लोकसंख्येचा बूम झाला भारतात, बूम, लिटरली एवढी लोकसंख्या वाढत होती. आणि आपल्याकडे आधीच एक प्रथा आहे, वंशाचा दिवा. वंशाचा दिवा प्रथाला सगळ्यांना पाहिजे मुलंच. आणि बायोलॉजीचा क्लास नक्कीच नाही आहे, कदाचित मी काय चुकत असेल तर मला कोणी बायोलॉजीवर असेल तर करेक्ट करा. एक असतो XX क्रोमोझोम, एक असतो XY क्रोमोझोम, हा Y असतो शॉर्टर क्रोमोझोम, बरोबर. तर नॅचरल इज बरं का, आपण नैसर्गिक भेद टाळू शकत नाही आणि मी त्याला सपोर्ट पण करत नाही. XX क्रोमोझोमची प्रोबॅबिलिटी मी माझ्या शब्दात सांगेल 51% असेल आणि XYची 49% असेल, कारण हा Y शॉर्टर क्रोमोझोम असतो इन नॅचरल. मग बेसिकली काय झालं त्या काळात, मुलीचं व्हायचं प्रमाण अचानकच वाढलं. म्हणजे नाही का, मुलगा पाहिजे म्हणून लोक मुलीवर मुली, मुलीवर मुली, मुलगा होईपर्यंत मुलीच जन्माला घालतात तसं नुसत्या. मग काय झालं त्यानंतर, मग सरकारने कायदा केला नाही त्याबद्दल. सरकारने सांगितलं की तुम्ही बाबा, तुम्हाला एक मुलगी असेल, परत आहे का माझं नीट आहे का, एक मुलगी असेल ना तर तुम्ही दुसरं जे फिटस आहे, अभ्रक आहे, त्या अभ्रकाला तुम्ही चेक करू शकता बाय अल्ट्रासाऊंड टेस्ट. अल्ट्रासाऊंड टेस्टने तुम्ही चेक करू शकता की जे सेकंड येणार आहे ते मुलगा आहे का मुलगी आहे. ओके, गुड, फाईन, आतापर्यंत एकदम शुभमंगल. ह्याचा काय झाला, लोकांनी, आता करप्शन बद्दल मी काय वेगळं सांगणार, किंवा अपभ्रंश म्हणतो, किंवा एखादी गोष्ट आपण चुकीच्या वेने घेतो, तर त्यासाठी लोकांनी काय केलं, पहिलं जे बाळ आहे ना त्यालाच त्यांनी अल्ट्रासाऊंडने बघायला सुरू केलं की बाबा मुलगा आहे का मुलगी आहे. त्याच्यानंतर 10-15 वर्षात काय झालं की लोक त्या अल्ट्रासाऊंडचा एवढा वापर करायला लागले की नुसते मुलंच जास्त झाले. मग मुली जन्मालाच घालायचं बंद केलं लोकांनी, डायरेक्ट अल्ट्रासाऊंडचा वापरच तो केला. मग पुन्हा हे सरकारने बंद केलं आणि एक कायदा आणला, PCPNDT. बाय द वे, ह्या प्रोसेसला सिलेक्टिव्ह सेक्स डिटर्मिनेशन असं नाव दिलं, की ज्याने आपण सेकंड चाइल्डचा, जर पहिली मुलगी असेल तर सेकंड चाइल्डचा सेक्स चेक करू शकतो की आयदर ती मुलगी आहे किंवा मुलगा आहे. जर मुलगी असेल तर पाडू शकतो. पण त्याचा अपभ्रंश लोकांनी चुकीचा घेतला म्हणूया, किंवा आता ऑब्व्हियसली घेणार वंशाला दिवाच पाहिजे तर काय, मग त्यामुळं कदाचित ती परिस्थिती आली असावी. पुन्हा कायदा आणला सरकारने. त्या कायद्याचा लॉंग फॉर्म अवघड आहे, मी तुम्हाला वाचून दाखवतो फक्त. प्री कॉन्सेप्शन अँड प्री नेटल डायग्नोस्टिक टेक्निक, PCPNDT असं नाव होतं. मग तो ऍक्ट आला परत. आणि पुन्हा उपेंद्र बक्षी हे संपादक आहेत इंडियन एक्सप्रेसचे. ते म्हणतात नागरी समाज आणि सामाजिक चळवळी यातूनच समाजात गतिमान बदल घडू शकतात. बेसिकली त्यांचं म्हणणं होतं की नागरी समाज, सिव्हिल सोसायटी आणि सिव्हिल मुवमेंट, सामाजिक चळवळी यातूनच समाजात बदल घडू शकतात. मी ह्याच्यावर पण एक उदाहरण देतो तुम्हाला नीट समजण्यासाठी. नवा शहर नावाचं एक पंजाबमध्ये शहर आहे, गाव आहे, डिस्ट्रिक्ट आहे, नो पण काहीतरी आहे. तर त्या शहरात काय झालं, बेसिकली त्या शहराला डेप्युटी कलेक्टर अपॉइंट होता, म्हणजे ते शहरच असणार. काय झालं तिथं ना, एका टाइमला वर्स्ट सेक्स रेशो होता. सेक्स रेशो 1000 पुरुषांमागे स्त्रियांचं प्रमाण, सेक्स रेशो. तर लिंग गुणोत्तर आपण मराठीत शब्द वापरतो त्याला. तर सेक्स रेशो इतका म्हणजे थोडा वर्स्ट होता. मग एक डेप्युटी कलेक्टर गेले, त्यांनी ऑब्झर्व केलं की इथले लोक सकाळी मॉर्निंग वॉकला येतात, गुड मॉर्निंग वॉकला येतात, आणि सर्व मिळून एका रस्त्यावरनं म्हणूया, पार्कमध्ये म्हणूया, गार्डन्समध्ये म्हणूया, ते गाणी म्हणतात, भजनं म्हणतात, वेगवेगळे ऍक्ट सादर करतात. हे त्यांनी ऑब्झर्व केलं. मग त्यांनी एक टीम बनवली. ती टीम काय करायची, ती पण रोज सकाळी उठायची, त्यांच्यासोबत जायची. स्टार्टिंगला ना त्यांनी बॉन्ड क्रिएट केला. त्यांनी सांगितलं नाही की आम्ही म्हणजे नाही का गव्हर्नमेंटचे ऑफिशियल्स आहोत किंवा आम्ही DC आहोत, त्यांनी सांगितलं नाही. मग त्यांनी ह्या भजन किंवा त्यांच्यासोबत राहून म्हणा, किंवा गार्डन्समध्ये कल्चरल प्रोग्राम घेऊन म्हणा, त्यांनी एक गोष्ट केली. त्यांनी आपल्या आईचं महत्त्व, बायकोचं महत्त्व, प्रेयसीचं महत्त्व, बेसिकली आपल्या सभोवताला असलेल्या स्त्री या घटकाचं महत्त्व त्यांनी त्या समाजाला समजावून दिलं. मे बी 15-20 वर्षाचा टाइम गेला असेल. आज पंजाबमध्ये नवा शहर हॅज द बेस्ट सेक्स रेशो एव्हर. बेस्ट किंवा आपण त्याला म्हणजे सगळ्यात चांगला सेक्स रेशो सध्या नवा शहरचा आहे. तर हे बेसिकली उपेंद्र बक्षी म्हणतात नागरी समाज आणि सामाजिक चळवळी यातूनच गतिमान बदल घडवू शकतात. आणि ह्याबद्दल आंबेडकरही बोलतात. आंबेडकर म्हणतात की कॉन्स्टिट्यूशन हे लीगल डॉक्युमेंट कमी
आणि सोशल डॉक्युमेंट जास्त आहे, असं वाटत ना तुम्हाला? ते बोलतात म्हणजे ऑब्व्हियसली ते ग्रेट आहेत ते, पण असं बरोबरच आहे, कारण कॉन्स्टिट्यूशनमध्ये अशा सगळ्या गोष्टींसाठी काय म्हणतो आपण उपाय आहेत, अशा सगळ्या गोष्टींवर चर्चा केली आहे, अशा सगळ्या गोष्टींना त्यांनी प्रकाश टाकून दिला आहे की ज्या ऑब्व्हियसली समाजाला घातक आहेत, ज्या पर्टिक्युलर सोसायटीला घातक आहेत आणि ज्या बेसिकली आपण टाळल्या पाहिजेत. कदाचितच कॉन्स्टिट्यूशन त्यासाठी काम करत असेल मोस्टली. तर महत्त्वाचे कायदे आणि सामाजिक बदलांकडे येऊया आपण. 1955 मध्ये आला हिंदू विवाह अधिनियम. त्यात विवाह, घटस्फोट, वारसा यावर पहिल्यांदाच स्पष्ट आणि आधुनिक अशी नियम निर्मिती केली गेली, ज्यावर म्हणजे नेमकं करायचं काय, होणार कसं, हे झालं तर हे काय होईल, हे झालं तर हे काय होईल. हिंदू आपल्याला रिलेव्हंट आहे म्हणून मी तिथे टाकलंय. बेसिकली असे प्रत्येकासाठी लिटरली असे बुक्स आहेत मॅरेज ऍक्ट्सवर. हिंदू ऍक्ट असू दे, मुस्लिम ऍक्ट किंवा ख्रिश्चन ऍक्ट, त्यांच्या स्पेसिफिक ह्याच्यावर असे ऍक्ट्स आहेत प्रॉपर. मग पुन्हा येतो सतीप्रथा प्रतिबंधक कायदा 1987, 1987. याचा उद्देश होता महिलांना शारीरिक आणि मानसिक त्रास देणे नाही, ऍक्च्युली महिलांना शारीरिक त्रास पासून वाचवणे. तर असा उद्देश होता की ऑब्व्हियसली सतीप्रथा ही अतिशय क्रूर होती. आपल्याला चटका लागला तर आपण 2 सेकंदात हात काढतो. एखाद्या माणसाला जिवंत जाळायचं आहे म्हणजे ती गोष्ट साधी नाही ऑब्व्हियसली, शारीरिक, आणि तिचा आधीच पती गेलाय, समाज तिच्याकडे वाईट नजरेने बघतोय. त्या वाईट नजरेपासून वाचवण्यासाठी आपण बरेच उपाय करू शकलो असतो, पण कदाचित ही सतीप्रथाचं म्हणजे हेच होतं ना की म्हणजे सतीप्रथा म्हणजे काय, बेसिकली समाजमान्य केलेलं जोहर. मी तर असं म्हणाला, जोहर चित्तोडचा किल्ला माहिती आहे सगळ्यांना, बदनाम किल्ला आहे. 3दा जोहर झाले तिथं, 3दा. आपल्याला फक्त राणी पद्मिनींचंच माहिती आहे. राणा संघाची पत्नी माहिती आहे, राणा संघा, विपुल सरांनी शिकवलेला. राणा संघाच्या पत्नींनी 10,000 बायकांसोबत जोहर केला तिथं, असा विषय. मग तो जोहर कशाला होता की परकीय आक्रमणापासून आपली अस्मिता वाचवण्यासाठी ते जोहर केलं जायचं. पण मला नाही वाटत 1900च्या नंतर जोहर करायची गरज असेल, कारण बरेच हक्क ऑलरेडी इंग्रजांनी प्राप्त करून दिले होते. त्यामुळं हे बंद करणं नक्कीच गरजेचं होतं. ऑब्व्हियसली ती क्रूर परंपरा होती. कायदा आलाच शेवटी 1987 मध्ये. पुन्हा होता बालविवाह प्रतिबंधक कायदा 2006. लहान मुलींच्या विवाहाच्या शारीरिक व मानसिक जबाबदारीपासून वाचवणे. मला काय वाटतं माहिती का, बालविवाहापासून ना सगळ्यात मोठा ड्रॉबॅक किंवा लॉस काय होता माहिती का, मुलीचं ठीक आहे मानसिक त्रास 1 पॉईंटपर्यंत सहन करू शकतो, शारीरिक त्रासाचं काय. कितीतरी मुली दगावल्यात बाय द वे बालविवाहानंतर. बालविवाह करून द्यायचे, मग तिला त्रास सहन होत नव्हता ऑब्व्हियसली, इच्छा तर नसणारच ऑब्व्हियसली, काय कळतं त्या लहान मुलाला. मग ती दगावायची, आणि बऱ्याच वेळा काय व्हायचं, पती जे असायचे ते एवढे मोठे असायचे ना, ऍटलिस्ट त्याचे 2 वर्षात जाणारं दिसायचं समोर आपल्याला, तरी पण एका नाही का 10-12 वर्षाच्या मुलीचं हे करून द्यायचं. मग पुन्हा ते जाणार, मग पुन्हा ती आयुष्यभर विधवा म्हणून जगणार. काही गरजच नव्हती ना त्यासाठी. हा कायदा महत्त्वाचाच होता, बालविवाह प्रतिबंधक कायदा. आणि पुन्हा होता RTI, आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट. नागरिकांना सरकारी माहिती घेण्याचा हक्क प्रदान करतो. भ्रष्टाचार विरोधी सरकारी माहिती घेण्याचा हक्क प्रदान करतो. त्यापेक्षा ट्रान्सपरन्सी प्रशासनातली वाढवतो, असा मी शब्द वापरेन. ट्रान्सपरन्सी वाढवतो, भ्रष्टाचार कमी करण्यास मदत करतो. RTI असूनही भ्रष्टाचार होत नाही असं मी म्हणणार नाही, पण कदाचित भ्रष्टाचार कमी करायचा तो प्रयत्न करतो. आणि न्यायालयाचा प्रभाव बऱ्याच आहे. आता आपण कॉन्स्टिट्यूशन बद्दल बोलतो तर न्यायालयाच्या प्रभावाची चर्चा केलीच पाहिजे. एक होती केशवानंद भारती केस, वर्ल्ड फेमस केस, जी सगळ्यांनाच माहीत असते. त्यात वर्डिक्ट होतं सुप्रीम कोर्टचं. संविधानाच्या मूलभूत चौकट सिद्धांताला मान्यता दिली त्यांनी. बेसिकली मूलभूत चौकटला काय म्हणतो आपण, बेसिक स्ट्रक्चर नाही, डॉक्टर नाही सर, दुसरं काय म्हणतो ना, बेसिक स्ट्रक्चर, मूलभूत चौकट म्हणतो आपण त्याला. फंडामेंटल बाउंड्रीज असं म्हणू शकतो का, मी पण तुमच्या एवढंच क्वालिफाईड. बेसिक स्ट्रक्चर ऑफ कॉन्स्टिट्यूशन, मी बरोबर म्हणलेलो, म्हणजे बेसिक स्ट्रक्चर ऑफ कॉन्स्टिट्यूशन म्हणतो. आणि फंडामेंटल राईट्सचं उल्लंघन होणार नाही हे सांगितलं गेलं. पुन्हा ती गोलकनाथ केस 1967. आपल्याला यात फक्त वर्डिक्टच इम्पॉर्टंट आहे, बाकीचं केस घेऊन काय करायचं आपल्याला, आपण थोडं लॉ करतोय. मूलभूत हक्क संसदही बदल करू शकत नाही. तुम्हाला 9th शेड्यूलचा प्रकरण माहीत असेल ना, एक टाइम होता 9th शेड्यूल, काय पण उचलायचे 9th शेड्यूलमध्ये टाकायचे. 9th शेड्यूलला असं होतं की ते कुणी सुप्रीम कोर्ट बघू शकणार नाही असं तसं. पुन्हा ते सुप्रीम कोर्टनी एकदम डिबार ठरवलं, तेव्हा हे आलं होतं की मूलभूत हक्क संसदी बदल करू शकत नाही. पुन्हा येतो नालसा वर्सेस भारत सरकार 2014चा केस. त्यात होतं की ट्रान्सजेंडर व्यक्ती यांना समान हक्क, स्वतंत्र ओळख प्रदान करण्यात आली होती. त्यांना तृतीय लिंग म्हणून मान्यता देण्यात आली होती. ह्याची सुरुवात अशी झाली मला आठवतंय. बेसिकली काय झालं, एकदा ना एका तृतीयपंथी माणसाला
बहुतेक आय गेस त्याला अटक केली होती आणि मग तेव्हा ही केस ऑनगोईंगच होती तेव्हा त्याला सांगितलं की सर तुम्ही मला कुठल्या जन्मात टाकणार, पुरुषाच्या का स्त्रीच्या, हा मोठा प्रश्न पडला. मग तेव्हा हा सगळा राडा शब्द वापरणार नाही, हा सगळा प्रॉब्लेम झाला आणि मग त्यांना ती केस न्यायालयात गेली. मग तेव्हा त्यांना तृतीय लिंग म्हणून कॉन्स्टिट्यूशनली मान्यता देण्यात आली आणि समान हक्क व स्वतंत्र ओळख प्रदान करण्यात आली. पुन्हा एखादी पुट्टुस्वामी केस 2017, गोपनीयतेचा अधिकार हा मूलभूत हक्क म्हणून घोषित करण्यात आला. राईट टू प्रायव्हसी सध्याचा सगळ्यात लागणारा अधिकार. अनुच्छेद 21 अंतर्गत त्याला राईट टू प्रायव्हसी म्हणून एक हे देण्यात आलं. माझं प्रेझेंटेशन ऑब्विसली संपलं 2 मिनिटात. मी एवढंच म्हणेल की इंडियन सोसायटी आहे ना, ती जरा एक कॉम्प्लेक्स आहे आणि हेट्रोजिनस आहे. कॉम्प्लेक्स म्हणजे गुंतागुंतीची, हेट्रोजिनस म्हणजे विषम प्रमाणात मिक्स झालेली. कॉन्स्टिट्यूशन आपलं काय करतं, या सगळ्यांमध्ये होमोजेनिटी आणतं. होमोजेनिटी म्हणजे एक संघपणा. हेट्रोजेनिटी आणि होमोजेनिटी 2 सायंटिफिक टर्म्स आहेत, त्या वेगळ्या वेगळ्या आहेत. कॉम्प्लेक्स आणि हेट्रोजिनस देशाला होमोजेनिटी आणण्याचं काम कॉन्स्टिट्यूशन करतं. म्हणूनच कदाचित कॉन्स्टिट्यूशनमुळे आपण आहोत, ऑब्व्हियसली कॉन्स्टिट्यूशनमुळे आपण आहोत, आपल्यामुळे कॉन्स्टिट्यूशन असं म्हणू शकत नाही मी. तर थँक्यू सत्यजित सर, खूप आभार मला हा स्टेज प्रदान केल्याबद्दल. बाय द वे माझी इथे याची 3 कारणं होती. पहिलं कारण, काल तुम्ही बोलले म्हणजे सोर्स आहे म्हणे, म्हणलं चेक करा आज कुछ तुफानी करते बघा. दुसरा मुद्दा होता काहीतरी चॅलेंज देऊन बघा म्हणलं आज कुछ तुफानी करते. आणि तिसरा मुद्दा होता सर जरा पर्सनल आहे बरं का, तुम्ही त्या दिवशी व्हिडिओ टाकला राव हमारी चोरिया चोरों से कम है क्या. सर लागला माहिती का पॉइंट. मग म्हटलं ट्राय करावं लागतंय थोडं. सर थँक्यू फॉर गिव्हिंग मी सच अपॉर्च्युनिटी. थँक्यू.